दहिसर पश्चिम वॉर्ड क्रमांक 1 मधील गणपत पाटील नगर येथे यूबीटी शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या वतीने दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या सोहळ्यात अनेक भोजपुरी कलाकारांनी सादरीकरण करून वातावरण रंगतदार केले। हजारो नागरिकांनी हजेरी लावून दहीहंडीचा आनंद घेतला। सोहळ्यात गोविंदा पथकाने 5 ते 7 थर लावून मानाची सलामी दिली। तसेच सर्व गोविंदा पथकांना सन्मान चिन्ह आणि बक्षीस देऊन गौरवण्यात आले। हा दहीहंडी सोहळा सुरुवातीला स्वर्गवासी अभिषेक घोसाळकर यांच्या पुढाकाराने सुरू झाला होता। त्यांची परंपरा आता तेजस्वी घोसाळकर पुढे नेत असून परिसरातील नागरिकांकडून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। बहुत कमाल का ये जोरदार ताली बजाएं सभी लोग। मैं मोबाइल दिया था ना वहाँ पे। अभिषेक इसी तरह से बोलिए यही 2025 की सबसे बड़ी हानि राजे छत्रपति शिवाजी महाराज की। नाही, आज मला खूप गोविंदा पथकांचं खूप अभिमान वाटतो की इतक्या मोठ्या पावसामध्ये आपल्याला माहिती आहे गोविंदावरती जाणारा जो मुलगा असतो किंवा जो गोविंदा असतो तो अतिशय लहान वयाचा असतो आणि हे दिवसभर पथक अनेक हंडी फोडत ते फिरत असतात या पावसातून फिरले आणि म्हणून हा त्यांच्या उत्साहामुळे आज जनतेचाही उत्साह वाढला आणि या कलाकारांचा सुद्धा याच्यामध्ये मोठा सहभाग आहे। जसा इथे आज भोजपुरी कलाकार होते, महाराष्ट्रातील नामवंत कलाकार सुद्धा आज पावसातून प्रत्येक निमंत्रणाप्रमाणे उतरले आणि आपापली कला सादर करून एक महोत्सवामध्ये खूप मोठा आनंद साजरा केला। मुख्यमंत्री यांनी ठाण्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही आज महानगरपालिकेचा दहीहंडी करतो। मला मगाशी मी सांगितलं की हा महोत्सव सांगा हा महोत्सव युगानुयुगा चालू आहे आणि या महोत्सवाला पॉलिटिकलचा कलर देणं आणि आज सगळ्या महोत्सव अरे बाबा काय रे कोण सांगतो की नाही आता याच्यामध्ये कोण म्हणतो मी महापालिकेची हंडी फोडली, कोण गद्दार म्हणतात की आम्ही 362 काहीतरी आमदार फोडून आम्ही हंडी फोडली। हे गोपाळ कृष्णाला मान्य नाहीये। गोपाळ कृष्णाने जो जन्म घेतला तो ह्या देशातील किंवा या संत चांगल्या लोकांना जे लोक त्रास देणार त्यांना कंसाला संपवण्यासाठी जन्म घेतला होता आणि हे कंसच मला वाटतं हे कंस आहेत की अशा प्रकारचे श्रीकृष्णाची आठवण न करता या देशाचा सत्यानाश केला, ह्या महाराष्ट्र राज्याची मोडतोड केली, स्वतःचा खुर्चीवर बसण्यासाठी गुवाहाटीला गेले, कुठे कुठे गेले, बकरे कापले, म्हैशी कापल्या आणि अशा प्रकारच्या महोत्सवाला अशा लोकांच्या तोंडातून हे शब्द मला वैयक्तिकरित्या पटलेले नाही। कुठल्याही सणाचं पॉलिटिकल हे घेण्याचा ते प्रयत्न करत असतात। पैसा आहे ना, भ्रष्टाचार केलेला पैशातून आणि पैशातून गर्दीतून कलाकार आणि आपलं वक्तव्य हे काय हे असं कधी आम्ही बघितलं नाही। मी पण 40 वर्ष पॉलिटिकल करतोय। आमच्या व्यासपीठावरती महोत्सवाच्या वेळा सगळ्या पक्षाचे लोक येतात। हे काय शिवसेनेला दुर्ग्या देणं, उद्धवजीवर आदित्यच्याबद्दल बोलल्याशिवाय त्यांचा सण साजरा होत नाहीये। एकनाथ शिंदेजींचं नाव न घेता लॉटरी लागलेली पण त्यात टिकवता आलं नाही। गणेश नाईक आमचा पक्ष सोडून गेलेला खूप वर्ष झाले। काही मतभेद असू शकतात पण आजपर्यंत गणेश नाईकांनी आदरणीय शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी आदित्यजी यांच्या मातोश्रीवर एकत्र खाल्लेल्या ताटात त्यांनी अशा प्रकारचं ओपण्याचं काम गणेश नाईकने केलं नाहीये।
आणि म्हणून आज जर कुठल्या पक्षात असले ते असू द्या, आजही ते आमचे मित्र आहेत, आजही ते आम्ही कुटुंब आहोत. कारण ज्या वेळेला अभिषिक्त दुर्दैवी प्रसंग आला तेव्हा ते स्वतः आणि त्यांचा मुलगा आमचं सांत्वन करून गेले. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, ही संस्कृती नाही. आणि कसं प्रतिसाद आपल्याला कोणत्या टप्प्यात मिळाला? खरं तर ही दहीहंडी खूप वर्षापासून चालू आहे आणि अभिषेक घोसाळकरनी ही दहीहंडी चालू केलेली. एक दहीसरची मानाची हंडी म्हणून ही ओळखली जाते आणि 8-9 वर्ष झाली आपण ही दहीहंडी लिंक रोडमध्ये करत आहोत आणि ह्या इथल्या पब्लिकचा रिस्पॉन्स खूप वेगळा आहे. तुम्ही बघाल एवढं कालपासून पाऊस पडून सुद्धा आज एवढ्या मोठ्या संख्येने इथे पब्लिक आलं होतं आणि इथे हजेरी लावली होती राजेश मिश्रा आणि रितू सिंग म्हणून ते ऍक्टर आहेत, त्यांनी इथे आणले. त्यामुळे ते पण खुश झाले की एवढ्या पावसामध्ये पूर्ण मुंबईमध्ये पब्लिक कमी होतं, पण इथे तुम्ही बघाल की त्यांना बघण्यासाठी आणि आपल्या दहीसरची हंडी मानाची हंडी मानलेली, त्यामुळे इथे खूप जास्त प्रकारची गर्दी होती. आपण महापालिकेची जी निवडणूक येणार आहे त्याची हंडी फोडणार आहे. त्याची हंडी आता निवडणूक झाल्यानंतरच फोडू आणि लवकरच फोडू.